ज्या आमदाराची कॅटेगरी चांगलीच त्यांनाच मिळणार मंत्रिपद. अमित शहा तपासणार इच्छुक मंत्र्याचे रिपोर्ट कार्ड. अटी पूर्ण करणाऱ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ. मुंबई सरकार. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री दरे गावातून परतल्यावर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. येत्या 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे, परंतु अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्याही नेत्याच्या नावाची घोषणा महायुतीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे हा पेच अजून तरी सुटला नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात येणार आहे त्याचे सर्वांचे रिपोर्ट कार्ड केंद्रीय नेतृत्वाने मागवले असल्याची बातमी समोर आली आहे. अमित शहा आणि JP नड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत बैठक झाली होती. त्यावेळी अमित शहा यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या सर्वच आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच संबंधित आमदाराचा लोकसभा निवडणुकावेळी परफॉर्मन्स कसा होता, संबंधित व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचंच इमाने इतबारे काम केलं होतं का, या सर्वांचा लेखाजोखा या रिपोर्ट कार्डमध्ये मागवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल तरच संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामासाठी देत होता, महायुती म्हणून आपल्या घटक पक्षातील आमदाराशी मंत्र्याशी वागणूक कशी होती, याबाबत अमित शहा यांनी रिपोर्ट कार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का, वादग्रस्त वक्तव्य केली का, या मुद्द्याचं रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीच्या नेत्याने अमित शहा यांनी दिल्लीत बोलावलं असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज महायुतीचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्या पक्षाच्या नेत्याचे रिपोर्ट कार्ड देखील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री किती असणार, कोण कोण असणार याचा फैसलाही अजूनही झालेला नाही. महायुतीची बैठक होणं अपेक्षित असताना ती लांबवलेली आहे. सत्ता स्थापनेआधी महायुतीची बैठक कधी होणार याची उत्सुकता आहे. त्यासोबतच महायुतीत शिवसेना राष्ट्रवादीने आपापले गटनेते जाहीर केलेत, मात्र अजूनही भाजपाची विधिमंडळ पक्षनेतेपदाची घोषणा रखडलीये. त्यामुळे या प्रश्नाची उत्तरं कधी मिळणार याची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिली आहे.